हालेलुया, हालेलुया. आणि जगभरामध्ये सध्याला संपूर्ण जगभरामध्ये एक गोष्ट होत आहे. सगळीकडे नाताळाची तयारी सुरू आहे. ख्रिसमस जवळ आलेला आहे. सेलिब्रेशन सुरू आहे. काहींचे रंगरंगोट्या पूर्ण झालेत, सजावट सुरू झालेली आहे. कॅरल सिंगिंगची तयारी सुरू आहे. बेल्स रेडी आहेत, हो की नाही. आता आपले हॉर्सेस, आपल्या गाड्या रेड्या करूयात, आपण रेडी करूयात. आणि लवकरच आपली ही मंडळी कॅरल सिंगिंगसाठी बाहेर पडणार आहे. थंडी वाढणार आहे, परंतु काही हरकत नाही. थंडीत थंड वारा करी अंगी स्पर्शणारा, तरी देखील आपण त्या परमेश्वराचा गौरव करणार आहे. प्रत्येक घरी जाऊन आनंद व्यक्त करणार आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद प्रत्येक घराघरामध्ये आपण वाटणार आहे, हो की नाही. भले तिथून आपण काही खाऊ, नाही तर काहीतरी प्यायला मिळो अथवा नाही मिळो, पण परमेश्वराचा आनंद त्या घरामध्ये आपण साजरा करणार आहोत. त्या घराला ब्लेस करणार आहोत. आणि विश्वास ठेवा, मंडळीचे संतगण ज्यावेळेस त्या घरात प्रवेश करतील त्यावेळेस सुख, शांती, आनंद, भरभराट तिथे मोकळी होणारच आहे. का तुम्ही तयार आहात या सीझनसाठी? एक नवा सीझन, एक नव्या सीझनमध्ये आपली मंडळी ऑलरेडी प्रवेश केलेली आहे. 3 डिसेंबरला एक नवीन वर्ष या मंडळीला देवाने दिलं. या नवीन वर्षासाठी अनेक प्रोफेसीज, अनेक आशीर्वाद एल्डर्स, लीडर्स आणि सगळ्या लोकांनी विदित केलेले आहेत. आमचा विश्वास आहे की सगळ्या प्रोफेसीज, दिलेले अभिवचन आम्ही स्वीकारतो. आणि येणाऱ्या या वर्षामध्ये ही मंडळी मागील वर्षभरामध्ये जेवढं उन्नतीकडून उन्नतीकडे गेले, अजूनही प्रगतीकडून प्रगतीकडे ही मंडळी वाटचाल करीत राहील परमेश्वराच्या दयाकृपेने. ख्रिसमस म्हटल्यानंतर नाही का सगळीकडे धामधूम सुरू आहे. मी काही मंडळांना व्हिजिट करत आहे. ख्रिसमस फेस्टिवल जवळ आला आहे, 15 डिसेंबरला होत आहे. आपली मंडळी देखील त्यात सहभागी आहे. आणि मग सगळीकडे छान तयारी सुरू आहे. ज्यांचे स्वतःचे चर्चेस आहेत त्यांचे नाही का स्टार काढणं, ते मोठं नाही का ख्रिसमस ट्री काढणं, हे सगळे कामकाज सुरू आहे. छान वाटतं. स्वच्छता मोहीम सुरू होती. तर लक्षात घ्या, ख्रिसमस हा ख्रिस्ताशिवाय नाही. म्हणून ख्रिसमस विथ ख्राइस्ट ही थीम अण्णांनी म्हटलं आपण राबवूयात. जगभरामध्ये चालू आहे वेगवेगळे थीम. त्याच दिवशी का बरं प्रीच करायचं? आपण या महिनाभर प्रीच करूयात ख्रिस्त जन्मोत्सव. मग म्हणून आज आपण नाही का, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की एका घरामध्ये म्हणजे नाही का बाळ जन्मतं आणि मग त्या बाळाचं जन्मल्यामुळं आई काय असते, कॉर्पोरेटमध्ये चांगल्या मोठ्या हुद्द्यावर असते. आणि त्यामुळं आई काय करते, सगळ्या कलिग्सना आणि चर्चच्या मेंबर्सना पार्टी ठेवते घरी. खूप मोठी जंगी पार्टी आहे. आणि नाही का सेलिब्रेशनची सगळी तयारी, सगळे बुफेट लागतात, सगळे वेलकम ड्रिंकपासून सगळं जे काही आठवतं बघा, आपण कुठं काही खाल्लं असेल तर ते सगळं काही त्या टेबलवर आहे अरेंज. आणि मग ते बाळाचं सेलिब्रेशनसाठी सगळे जमतात. खूप आनंद नाही का, तिला येऊन कॉंग्रॅच्युलेशन्स, सगळं सुरू असतं. तिला गळे भेटतात, तिच्या मैत्रिणी, अभिनंदन. बाळ होणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराची देणगी आहे. ते पोटचं फळ धन आणि देणगी आहे. आणि मग हे सुरू असताना पार्टी संपत येते आणि मग लक्षात येते की बाळ कुठं आहे? ज्याच्यासाठी पार्टी आहे, ज्याच्यामुळं पार्टी अरेंज झाली, ते बाळ कुठं आहे? आई म्हणते बाळ, अरे शोधा त्याला. ते बाळ शोधते, घरात जर नाहीच आहे. ती घाबरते. नंतर तिची ट्यूबलाईट पेटते. अरे अच्छा, बाळ तर मी आईच्या घरी ठेवलेलं आहे. सगळे म्हणतात अगं ज्या बाळासाठी ही पार्टी आहे ते बाळच कुठे आहे? तसं तर आपलं ख्रिसमस होऊ नये ना. ज्याच्यासाठी सगळं ख्रिसमसचं सेलिब्रेशन होत आहे तो ख्रिस्त कुठंतरी हरवून बसला असं होऊ नये. तो कुठं आहे? नाही घरात आहे, कुठंतरी बायबलमध्ये आहे. नाही तसा तो देव नाही. ख्रिसमस त्या बाळाशिवाय शक्य नाही. विदाउट ख्राइस्ट देर इज अ नो ख्रिसमस. लक्षात येते? हसायला बरं वाटलं की बाळच विसरली आई, आईच्या घरी ठेवली आणि इथं सेलिब्रेशन चालू आहे. पण असंच काहीतरी अशा आपल्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनात घडू नये. आपण खूप सेलिब्रेशन, कपडे खरेदी करतोय, सगळीकडे नाही का घर सजवणं सुरू आहे, सगळं काही सुरू आहे.
आणि अचानक डोअरवर कोणीतरी येतं आहे नाही का, ताई मी भुकेल आहे 2 दिवसापासून, हे चल रे लवकर आहे, असलं त्याच्या कपड्यांचा वास येतं, चाल नाही. मग तो कसला सेलिब्रेशन झाला, बाळच नाही तिथं आणि सेलिब्रेशन चालू. ज्या बाळासाठी सेलिब्रेशन होतं आहे त्या बाळाने 2000 वर्षापूर्वी एक गोष्ट आणली, ते म्हणजे आनंद, भरभराट, शांती, तुमच्यासाठी तारण नाही का. स्वर्ग सोडलं त्याने, स्वर्ग सोडला आणि तुमच्यासाठी तो बाळ झाला, हो की नाही. ते बाळ होणं परमेश्वरासाठी खूप मोठी गोष्ट आहे नाही का. म्हणजे जर आपण म्हटलं की या जगाचा कोणी स्वतंत्र नायक नाही, प्रत्येक देशाचा एक प्रमुख आहे, पण एखाद्या देशाच्या प्रमुखाला एक सामान्यपणे जीवन जगणं किती कठीण आहे तसं विचारही करवत नाही नाही का. तसं तो जगाचा निर्माण करता जो ज्याचं नाही का आकाश सिंहासन आहे म्हटलं आहे आणि पृथ्वी पादासन आहे म्हटलं आहे, तर एवढा अगाध ज्याची परिसीमाच गाठता येत नाही. आपली एवढी बुद्धी जी आहे ना, त्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे, म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत. आपल्या इमॅजिनेशन किती जरी आपण हे केलं ना, तर परमेश्वर कसा आहे, त्याचं तेजपुंज कसं आहे, तो किती प्रकाशमान आहे, ह्याची नाही का कुठंच आपण त्या परिसीमेकडे गाठू शकत नाही. असा देव एका छोट्याशा बाळाच्या रूपात कसा येऊ शकतो, ही कल्पना कशी आहे. एवढा नाही का त्याची, तो किती महान आहे, किती मोठा आहे, ज्याच्या आपल्या डोळ्यात नाही मावू शकत त्याचा प्रकाश. आपण नाही पाहू शकणार. स्वर्गात तुम्ही बघा त्यावेळेस सूर्य आणि चंद्र नसणार आहेत, फक्त परमेश्वराचा प्रकाश त्या नव्या पृथ्वीवर असणार आहे आपण जेव्हा असणार आहे. मग तुम्ही तेव्हा एक सूर्य आज उगवला तर अंधकार नाहीसा होतो. तो कितीतरी हजारो मैल दूर आहे, करोडो मील दूर आहे. तो सूर्य तिथून आपल्याला इतका प्रकाश देतो की ते आपल्याला पुरेसं होतं. आणि तो सूर्य त्या परमेश्वराच्या नखा एवढा पण नसेल, मग तो त्या परमेश्वराचा तेज कसा असेल, मग त्या तेजामध्ये आपल्याला वावरायचं आहे. मग हे साधारण मनुष्याचे हे डोळे त्याला पाहू नाही शकत. म्हणून आपल्याला महिमारूपी शरीर मिळणार आहे आणि त्या गौरवी शरीरामधून आपण त्याला पाहणार आहोत आणि ते शक्य होईल. तरी देखील प्रकाशच पाहू शकतो, त्याची आकृती नाही पाहू शकत. कारण आपण बघतो मोशेला देखील त्याची आकृती पाहता आली नाही. आणि असा परमेश्वर स्वर्ग सोडतो आणि एक बाळ होतो. कशी वाटते ना कल्पना. एक बाळाच्या रूपात त्याचा जन्म होणं, परमेश्वराचा जन्म होणं ही साधी गोष्ट नाही. त्यांनी सगळं सोडलं तुमच्या आमच्यासाठी. त्याचं महिमारूपी ते नाही का स्वर्गदूत काय म्हणत असतील, काय वाटत असेल त्यांना की काय त्या मनुष्याला परमेश्वराने बनवलं आणि त्याच्यासाठी बघा काय काय करावं लागतं. गोंधळ मनुष्याने घातला पण त्याच्यासाठी सिंहासन परमेश्वराला सोडावं लागलं. त्याचा गौरव तिथे नित्य होत आहे, ते गौरव त्यांनी सोडलं. तुमच्या आमच्यासाठी तो दीन झाला. दीनच होतं की एवढं खाली येणं आणि त्या मातेच्या गर्भात स्वतःला 9 महिने ठेवणं आणि मग तिथून या पृथ्वी तलावर बाळ म्हणून जन्माला येणं, हे तर परमेश्वरासाठी त्यांनी प्रोसेस मानवाला लावून दिली होती. परंतु त्याला वाटलं की हे एकदाच मिटूया त्यांचं. आपल्या पापक्षमेसाठी तो बाळ झाला. आणि कुठेतरी ख्रिसमसमध्ये त्या ख्रिस्तालाच आपण विसरून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करायला जाऊ नये, म्हणून हे कळकळीची विनंती. लक्षात येते. आपण वचनाकडे जाऊया. प्रियांनो, ख्रिस्त जन्मोत्सव म्हणजे सगळीकडे आनंद, खूप खूप छान वाटतं. आला तो आणि बरं झालं आला. तो आला नसता तर कदाचित तुम्ही इथं बसले नसता, हो की नाही. कुठेतरी दुसरीकडे असला असता, ही सुवार्ताच पोचली नसते आपल्यापर्यंत. आणि मग ही सुवार्ता, हे सगळं घडलं ज्या मनुष्यामुळे, आदामाने केलं सगळं काय आपण नंतर कधीतरी बघू. परंतु एक निवडलेला वंश होता, त्या वंशाला घेऊन परमेश्वर सगळं काही एक आदर्श राष्ट्र निर्माण करून संपूर्ण पृथ्वीला विदित करणार होता की हे असं असावं. परंतु त्या निवडलेल्या वंशाने देखील प्रत्येक वेळी करार मोडतच गेला. करार अनेक होत गेले. अब्राहमाचा बरोबर करार झाला, नंतर नाही का नोहाबरोबर करार झाला, नंतर दाविदाबरोबर झाला. असे करारावर करार करत राहिला. त्या परमेश्वराचे करार हे लोक मोडतच राहिले. आणि शेवटी मलाखीमध्ये शेवटी त्यांनी एक प्रॉफेसी केली की नाही का एक जण येईल, नाही का अरण्यात ती वाणी येईल
आणि तो परमेश्वराच्या राज्याची घोषणा करेल. आणि तिथून मग परमेश्वरांनी बोलणं बंद केलं. 400 वर्ष म्हणा, 400 वर्ष, 400 इयर्स. तितकं आपलं आयुष्यमान देखील नाही आहे. 400 वर्ष म्हणजे जवळजवळ 7-8 पिढ्या होऊन जातात. परमेश्वरांनी एक शब्द मानवाशी बोललेला नाही. त्याच्या मंदिरामध्ये नित्य होमार्पण व्हायचे, धूप वेदीवर धूप जाळलं जायचं, सगळे काही विधी सुरू आहेत, पण परमेश्वरांनी एक शब्द बोलला नाही. त्या काळातल्या याजकांना काय वाटलं असेल? परमेश्वर त्या वेदीजवळ बोलायचा, तिथेही बोलणं आम्हाला ऐकू येत नाही. देवदूताचं दर्शन कुठल्याही जगभरातल्या संदेष्टाला झालं नाही. ही सगळी वाणी, सगळीकडे शांतता, जे चाललं आहे नुसतं चाललेलं आहे. काही जण बहकले असतील, काही जण दूर गेले असतील, कुठं आहे देव काय असं म्हणणारे अनेक लोक आहेत. थोडीफार प्रचिती आली नाही की आपण पार्टी बदलणारे लोक असतातच. अशा अनेक लोक असतील जे देवापासून दूर गेले असतील. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 400 वर्ष लोटली आणि परमेश्वराने विचार केला, आता बास. आणि तो क्षण कसा असेल? स्वर्गात घेतलेला निर्णय. त्रैक्य देवाने त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये, मंत्रिमंडळात घेतलेली बैठक आणि म्हटले असतील, आता बास, मीच जातो, आता मीच जातो. प्रॉफेसी मी तर केलेली आहे. उत्पत्तीच्या अध्यायामध्ये जे पहिल्याच पुस्तकामध्ये त्यांनी प्रॉफेसी केली होती की मी कुठं जन्माला येणार. इतका महान देव आहे तो. आधीच बघा कितीतरी हजारो वर्षापूर्वी तो सांगून ठेवतो की मी इथं या ठिकाणी या पद्धतीने जन्माला येणार. आणि तितक्या 1000 वर्षानंतर लोक तिथं जे करतानाचे जिवंत राहिले नाहीत, परंतु जे बोलला, जे लिहिलं गेलं ते घडलं. असं एकमेव देव आहे तो बायबलचा देव, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. या त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पवित्र शास्त्र असं आहे की ज्यातल्या प्रॉफेसीज तुम्हाला जसेच्या तसे आज देखील अनुभवायला मिळतील. असाच देवाने निर्णय घेतला की चला आता मीच खाली जातो. आणि 400 वर्षाच्या विश्रांतीनंतर काहीच नाही, सायलेन्स आहे सगळीकडे, परमेश्वराचं वचनच नाही कुठे. आणि मग अचानक बूम, देवदूतचं दर्शन. कोणाला होतं? नाही ना, स्टोरी तिथून सुरू होत नाही. स्टोरी बिगिन्स ॲट जेरुसलेम विथ झकर्या. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर जसं मलाखीमध्ये सांगितलं गेलं होतं लास्टला की माझी वाणी आली, ती अरण्यातील वाणी एलियाच्या आत्म्याने नाही का संचारलेला बाप्तिस्मा करणारा योहान. अरण्यातील वाणी म्हणजे कोण? अरण्य म्हणजे हे जग. हे जगात ही वाणी घेऊन आलेला कोण? तो बाप्तिस्मा करणारा योहान. त्याला 4 म्हणतात. तो 4 आधी येईल आणि मग बॉस येणार आहे. आता सुद्धा कुठली तरी कॅनवा गेला, आधी कॅनवा जातो ओरडत, VIP माणूस येते, चला 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 वाट करा. तसा 4 येणार आधी आणि मग बॉस येतील. लक्षात येते? देवांचा देव, प्रभूचा प्रभू, राजांचा राजा, तो येण्यापूर्वी आधी 4 येतो. मार्ग मोकळे करा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. 4 आल्याशिवाय ख्रिस्ताचा एखाद्याच्या हृदयात जन्म कसा होईल? म्हणून तुम्हा आम्हाला देखील त्यांनी 4 म्हणून पाठवलेलं आहे. जर ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करायचा जगामध्ये, तर या 4 आपल्याला, आपण आहोत ते 4. आपण आहोत ते बाप्तिस्मा करणाऱ्या योहान, एलियाच्या आत्म्याने संचारलेले लोक, जे शांत नाही बसणार, जे ओरडून ओरडून सांगणार की ख्रिस्त तुमच्यासाठी आला होता 2000 वर्षांपूर्वी. लोकांच्या मनामध्ये त्या ख्रिस्ताचा जन्म जर करायचा असेल तर आपल्यासारखे 4 गप्प राहून नाही चालणार. त्यांनी ओरडलं पाहिजे की ख्रिस्त हाच एकमेव जिवंत देव आहे, तोच तुमच्यासाठी 2000 वर्षांपूर्वी या पृथ्वी तलावर आला होता. त्यांनी महिमा सोडली, त्याचं गौरव सोडलं, सिंहासन सोडलं आणि त्या स्वर्गातून त्यांनी त्या मरियेच्या पोटी जन्म घेतला. आणि तो दिवस म्हणजे ख्रिस्त जन्मोत्सव. तारीख मॅटर नाही करत, कारण ही तारीख कोणी काढलेली नाही 25 डिसेंबर. आता कुठला तरी दिवस पाहिजे म्हणून ते दिवस काढलेला आहे. ख्रिस्त जन्मोत्सव वर्षभर साजरा करू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्याच्या हृदयामध्ये त्या 4 ते परमेश्वराचं सुवार्तेचं बीज पेराल, त्या माणसासाठी तो दिवस म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस असणार आहे.
तोच ख्रिस्त जन्मोत्सव असणार आहे. सो वी कॅन सेलिब्रेट होल इयर क्रिसमस सच्चे रूप में. पण आज हे फॉरेनर कुठे आहेत हा प्रश्न आहे. हां, तर पहिल्यांदा 400 वर्षाच्या गॅपनंतर पहिला बिग बँग सारखं बूम देवदूत अचानक नाही का, जखऱ्या एलिशिबा ते दोघं वयातीत झाले होते, वृद्ध झाले होते. बाळ होण्याची तर काही विषयच नव्हता. आता फक्त उरलेलं आयुष्य कंठायचं आणि संपलं आपलं आयुष्य, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये निजायचं आणि स्वर्गात जाण्याची वाट पाहायची. या गोष्टींनी आता ते ग्रसलेले, पण कधीतरी त्यांच्या तरुणपणात त्यांनी प्रार्थना केली होती त्याच मंदिरात की परमेश्वरा मला बाळ दे ना प्लीज, मला पुत्र द्या, कन्या दे, काय पण दे, पण मला संतान दे, अशी प्रार्थना घेऊन गेलेला. ते प्रार्थना विरून जातात का हवेतल्या हवेत? कोणाला वाटतं की मी 5-15 वर्षापूर्वी प्रार्थना केली आहे, अजून तरी त्याचं उत्तर मिळाले नाही, बहुतेक कुठंतरी हवेत इकडंच गेलं, असं किती जणांना वाटतं? त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्ही कितीही वर्षाखाली केलेली प्रार्थना असू देत, त्या बुदलीत परमेश्वरासमोर त्या धूपाप्रमाणे ते तसंच असतं. परमेश्वर योग्य समयी देवदूतांना आज्ञा देतो, चल रे ह्या प्रार्थनेचं उत्तर तू घेऊन जा. जसं दानियल प्रार्थनेला बसला तक्षणी उत्तर येत होतं, काही प्रार्थनेचं उत्तर तो त्या विशिष्ट योग्य समय देत असतो. असंच एलिशिबा आणि जखऱ्याचं केलेली प्रार्थनेचं उत्तर देवदूत घेऊन निघाला. 400 वर्षाच्या गॅपनंतर तो पृथ्वीवर येणार होता. तो स्वतः खूप आनंदी होता. आर्क एंजल म्हणतात नाही का, आद्य देवदूत जे होते त्यातले मिखाईल, गॅब्रिएलसारखा, गॅब्रिएलला हे काम दिलं गेलं, जा ही गुड न्यूज तू जाऊन जखऱ्याला सांग. आणि मग त्याच्या टर्नप्रमाणे ते राहायला खरं तर हेब्रोनला होते, येरुशलेमेपासून जवळजवळ 19-20 मैल दूर होते. तिथून त्याची ड्युटी होती म्हणून तो येरुशलेमेला आला होता. त्याची ड्युटी काय होती, आता त्याच्या ग्रुपमध्ये जे ग्रुप आहे त्या ग्रुपला जे काम आहे त्या कामातून आता हा ग्रुप आहे, आता तुमची ड्युटी या 7 दिवसासाठी आहे, 7 डेज तुम्हाला ड्युटी करायची. मग त्यात चिठ्ठी काढली जायची, चला आता धूप वेदीवर धूप जाळण्याचं पवित्र काम कोण करणार, चला चिठ्ठ्या काढूया. मग ती चिठ्ठी निघाली जखऱ्याची आणि मग जखऱ्या ते 7 दिवस आता धूप जाळणार होता. काही जण होम वेदीवर उभारणार होते, काही जण प्रभू मेजाची ड्युटी करणार होते, पण याच्याकडे ड्युटी होती धूप वेदी. आणि लक्षात घ्या, तत्समयी त्या तत्कालीन काळामध्ये धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी ज्यावेळेस याजक आत जायचा पवित्र स्थानामध्ये नाही का, अंगणातून पवित्र स्थानामध्ये जेव्हा एंट्री, तुम्ही अभ्यासाला गेलेल्या लोकांना माहीत आहे, अंगणातून पवित्र स्थानामध्ये एंट्री केली की तो पडद्यातून आत गेलं की तिथं फक्त आणि फक्त दीप वृक्षाचाच प्रकाश असायचा. आणि मग त्या ठिकाणी आत याजक गेल्यानंतर त्याच्या कमरेला दोरी बांधली असायची, त्याच्या झग्याला खाली बेल्स असायचे, आवाज यायचा की हा चालत आहे, हा जिवंत आहे म्हणून. जर परमेश्वराच्या नजरेमध्ये ते याजकाचं जीवन जर भ्रष्ट असेल तर तो याजक तत्क्षणी मरून पडायचा. आणि परत त्या मेलेल्या याजकाला आतून कोण बाहेर काढायचं बाबा, कोण डेअरिंग करायचं नाही, म्हणून त्याच्या कमरेला दोरा, आणि म्हणून त्याला ओढून बाहेर काढता यावं म्हणून ती दोरी. आणि मग ती दोरीला ढील देऊन ते आत जायचे. मग आजचा त्या क्षणी बाहेर का व्हायचं, संपूर्ण अंगणामध्ये सगळे याजक वर्ग आणि सगळी पब्लिक जी आराधनेसाठी एकत्र आली होती ती सगळे शांत. सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 वेळा धूपवेदीवर धूप जाळण्याचं काम केलं जाईल. सकाळ आणि संध्याकाळी ज्या वेळेस धूपवेदी जाळण्याचं प्रसंग येईल त्यावेळेस संपूर्ण कॉंग्रेगेशन बाहेर प्रार्थना करीत शांत बसत असे. त्या बेलचा आवाज प्रत्येकजण ऐकत असे. सगळेजण या हेतूने प्रार्थना करत असेल, परमेश्वरा ज्या वेळेस ते धूप त्या धूपवेदीच्या त्या निखाऱ्यावर पडेल आणि ज्यावेळेस त्याच्यातून ते धूप निघेल नाही का, धूर वर जाईल, त्या सुवासामध्ये आमच्या प्रार्थना देखील तुझ्याकडे सादर हो, या आविर्भावाने ते प्रार्थना करत असेल. जसा जसा तो धूप वर जाईल तसा आमच्या प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचतील. या भावनेने संपूर्ण कॉंग्रेगेशन पिन ड्रॉप सायलेन्स मनातल्या मनात प्रार्थना करत त्या बेलकडे वासकडे वाट बघत असे. आणि मग याजक बाहेर यायचा आणि मग आशीर्वाद द्यायचा. गणना 6 नाही का, परमेश्वर तुमच्यावर तुमच्याकडे मुख करो, प्रसन्न असो, आशीर्वादित करो, संरक्षण असो, त्याचे ठरलेले जे आशीर्वाद आहे तो द्यायचा. आणि मग क्वायर नाही का, धूम फिरसे, मग क्वायर लगेचच तिथं वाजवायला सुरू होत असे. प्रचंड आज जसं इतका मोठा
आपण कॉयर बघितला, अशा 100 पटीने मोठा कॉयर तिथं त्या ठिकाणी बसलेला असायचा. तेवढे वाद्य, तेवढा आवाज मोठा त्या अंगणामध्ये ऐकू यायचा, गजर परमेश्वराचा. त्या जखऱ्याची ड्युटी, त्यांनी धूप वेदीवर गेला आणि ती सगळी सिच्युएशन, त्याला बांधलेलं, बेल्स वाजत आहेत, तो जातोय. आणि मग एक तर गोष्ट अशी आहे की परमेश्वर बोलतच नाही आहे, 400 वर्ष झालं, आणि अचानक धूप वेदीच्या उजव्या बाजूला त्याला देवदूत दिसतो. देवदूताची साईज, त्याला बघणं, काय होईल? तुमच्या आपल्यासारखा कोणी असला तर मूर्छितून नाही का बेशुद्ध होऊन तिथेच पडला असता. ये क्या है? आणि तो त्याला बोलतो की नाही का, तुला पुत्र होईल, आणि हे सगळं सांगतो. आणि मग सगळ्यात पहिलं वाक्य काय देवदूताचं? 400 वर्षानंतरचं पहिलं वर्ड, फिअर नॉट. काय? भिवू नको. पहिलं वाक्य, भिवू नकोस. त्याला बातमी दिली की तुला मुलगा होणार आहे, आणि या बंधूचा तो कसं होईल? आता ते परत फिजिकल गोष्टीवर, आता त्याची काय चूक नव्हती, परंतु त्याच्या या एवढ्याशा प्रश्नामुळे त्याला शिक्षा मिळाली, तुझं बाळ होईपर्यंत तुझे तोंड बांध. हां, मुका झाला तो. बाहेरून काय सांगणार आहे? काय झाली घटना बघा. आता येऊन याजक बाहेरून आशीर्वाद देणार आणि याजकाला बोलता येणार. लोक म्हणले असतील, हा जिवंत आला खरा, पण काहीतरी फॉल्ट आहे भाऊ, ह्याचं तोंड बंद आहे. आपले 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 आडाखे कसले असतील? आपल्यासारखं कोण विचार करतंय का? आपण लगेचच स्क्रुटिनी कमिटी, आपण लगेच परीक्षक असतो. अरे यार, ह्याच्या जीवनात काहीतरी लोचा आहे बरं का. हा जिवंत आला म्हणजे मोठा पाप केला नाही, मग छोटा केला असेल. असं काही नसतं. परमेश्वराच्या नजरेत छोटं मोठं पाप नसतं. पाप असतं आणि पापाचं वेतन मरण असतं, तो मेलाच असता. म्हणून काही याजक म्हणले असतील, चुप बसा रे, पापाचं वेतन मरण आहे, आलाच नसता. त्याला परमेश्वराचं दिव्य दर्शन झालेलं आहे, हे काही जणांनी ओळखलं. मग त्यांनी सांगितलं, शेवटी असं लिहिलं इतिहासाच्या पुस्तकांमध्ये की ते लिहून दाखवत होता, मला देवाचं दर्शन झालं. ओ, मग सगळे सॉरी. मग ते नाही का, देवा क्षमा कर, मी काय विचार केलो होतो. हां, आपल्याला ही सवयच आहे, हो की नाही? जज करायची सवय आहे ना आपल्याला. काहीतरी झालं की आपण लगेच जज करून मोकळे होतो, प्रेयर नाही करत. नाही का, प्रेयर करायला पाहिजे. शिकत आहे आपण. पण मग तो आला, नाही का, तो आनंद त्याला साजरा करायचा आहे, पण अविश्वासामुळे चिडीचूप. पण पहिलं अभिवचन, पहिलं शब्द देवदूताचा 400 वर्षानंतर, फिअर नॉट, घाबरू नकोस. परत देवदूताला एक काम नाही आहे, एक काम घेऊन आलेलं नाही तो, लगेच झूप दुसरीकडे. देवदूत आहे होतो, कुठंही लगेच फ्लॅशमध्ये. जे चित्रपटात तुम्ही नाही का VFXमध्ये बघता ना, त्याच्यापेक्षा भारी. तुम्ही आत्ता त्याचा शोध लावला आहे, त्याच्यापेक्षा भारी. डायरेक्टली दर्शन मरियेला, हो की नाही? लगेच डायरेक्ट दर्शन, नाही का, मरियेसमोर. एक टीनेजर मुलगी, छास गोंडस मुली, जिचं वाग्दत्त झालेलं आहे, लग्नाचे नाही का, लग्नाच्या दिवसांकडे ती वाट पाहत तिचं तारुण्याचं जीवन जगत असणाऱ्या त्या मरियेच्या समोर अचानक पुन्हा देवदूत चूप, नाही का, असं अचानक. आणि परत तिला पहिला शब्द, घेऊ नकोस. मराठी ट्रान्सलेशनमध्ये काही ठिकाणी स्किप केलं आहे, परंतु इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये सगळीकडले फिअर नॉट, घाबरू नकोस. आणि परत तिला म्हटलं की नाही का, जगाचा निर्माण करता, राजांचा राजा तुझ्या पोटी येणार आहे. ती म्हणली, मी तर पुरुषाला जाणतच नाही, जाणलंच नाही आजपर्यंत, अजून माझं लग्न व्हायचं आहे आणि मी नाही, कम्प्लिटली मी वर्जिन आहे. असं म्हटल्यानंतर ते म्हणाले की पवित्र आत्म्याचा नाही का, तो तुझ्यावर येईल, परत कृपा तुझ्यावर होईल आणि त्याद्वारे पुत्र होईल. जे अभिवचन आपण पुन्हा मी म्हटलं नंतर बघूयात, स्त्रीच्या पोटी कसं जन्म प्रभू घेणार आहे. आणि मग तिथून झालं की एवढं काम नव्हतं देवदूताला, चल तिथून पुन्हा झोप. कुठं जायचं आता? योसेफ. कारण याच्या मनामध्ये आता सुरू झालं होतं, अरे ही तर म्हणती प्रेग्नंट आहे आणि आता असं कसं होईल, माझा साखरपुडा झाला आहे, लोक काय म्हणतील, माझ्याबद्दल पण म्हणतील की साखरपुडा व्हायच्या अगोदर तुम्ही हे काय करून बसलात म्हणून, माझी बदनामी तिची बदनामी, हे नकोच. आणि मग
लगेच देवदूत तिसरं दर्शन त्यालाही, इथं कचरू नको वगैरे असं लिहिलेलं आहे, पण त्याला देखील तिसऱ्यांदा दर्शन दिले की एकच काम, फिअर नॉट, घाबरू नकोस. तसं काही झालेलं नाही आहे. ते पवित्र आत्मा करवी तिला झालेलं आहे आणि तो जगाचा तारणार आहे. मग त्याला खात्री झाली. झालं का काम? मग झालं काम? नाही, अजून देवदूतांचं काम झालेलं नाही आहे. ज्या दिवशी परमेश्वराचा जन्म झाला, त्या मेंढपाळ जे रात्रभर त्या सुंदर रात्री, चांदणे रात्री, चंद्रप्रकाशामध्ये छान आपली आपली मेंढरं घेऊन रात्री चरत नाही का राखण करत बसलेल्या मेंढपाळांना आकाशामध्ये देवदूतांचं दर्शन. विचार करा तुम्ही, थोडंसं फिल्मी टाईम थोडंसं हे करा की अचानक असं देवदूत दिसतो आणि कधीच न पाहिलेली व्यक्ती नाही का, किती घाबरेल काय. आणि त्यांना देखील परत चौथं पहिल्यांदा तेच, फिअर नॉट, घाबरू नका नाही का, जगाचा तारणाराचा जन्म झालेला आहे, आनंद करा, गुड टायडिंग्स टू यू. किती आनंदी. ते आता ते स्वर्गातून सगळे बघत असतील, सगळे असंख्य देवदूत, एक सगळं पूर्ण स्वर्गाचं लक्ष कुठं आहे? संपूर्ण सृष्टीक्रमामध्ये किती सुंदर सूर्यमाला बनवलेली आहे, कितीतरी गॅलेक्सीज बनवलेले आहेत. ते सगळं सोडून सगळ्या सृष्टीक्रमाचं लक्ष अख्ख्या पृथ्वीवर यरुशलेममध्ये तिथं बेथलेहमात. का? खुद्द परमेश्वर सिंहासन सोडून सध्याला त्याचं डेस्टिनेशन कुठं आहे, लोकेशन कुठं आहे? आत्ताच्या भाषेत बघायचं झालं, अरे सध्याचं करंट लोकेशन अख्ख्या सृष्टीकर्माच्या निर्माणकर्त्याचं लोकेशन एवढ्याशा पृथ्वीवर. कुठली आहे रे पृथ्वी? दूर दूरचे देवदूत नाही का स्वर्गातून म्हणत असेल, किधर का लोकेशन, वो इतनी सी पृथ्वी, वो बौने बौने इतने इतने लोग. देवदूत चर्चा चालत असं ना, एवढे ते मनुष्यरूपी ते पृथ्वीवर राहतात, तेच ते प्रतिरूपाचा देवांनी बनवलेलं आहे त्यांना. त्या पृथ्वीवर आहे, स्वर्ग सोडून करंट लोकेशन तिथं आहे. क्या बॉस, आता सगळं काही गोष्टी तिथं ना लक्षात येत आहे. आजच पंतप्रधान तिथली जागा सोडून सोलापुरात आले. अख्ख्या पंतप्रधानाच्या भोवती संपूर्ण सुरक्षा यंत्रणा असते. भारताची सगळ्यात मोठी सिक्युरिटी एजन्सी सगळं भारत सोडून सोलापुरात असते, कारण भारताचं सगळ्यात मोठं पद भूषवणारी व्यक्ती या ठिकाणी आहे म्हणून. अख्ख्या भारताचे न्यूज चॅनलचे सगळ्यात मोठमोठे रिपोर्टर सगळे फ्लाईट बुक करून, सगळे 5 स्टार बुक्स असतात, 3 स्टार बुक असतात. का? तर इथं पंतप्रधान आहेत, काय बोलणार आहेत हे मला कव्हर करायचं आहे. सिक्युरिटी एजन्सी सगळं गल्ली बोळात, रस्ते कुठून येत आहेत, बांध, इथून नाही, रस्ता बंद, इथून साहेब जाणार आहेत, बांध रस्ता. अरे मला इथं आमचं काम आहे, काय नाही, काय ऐकायचं नाही. तर देशाचे पंतप्रधान बॉस इथून जाणार आहेत, रस्ता बांध, तुम्हाला सन्मान ठेवावा लागतो. जगाचा निर्माण करता अख्खं सोडून लोकेशन कुठं, करंट लोकेशन पृथ्वीवर बेथलेहमात. सगळ्या सृष्टीक्रमाचं लक्ष बेथलेहमात. काय निवेदन घेऊन जायचं, पुढं काय करायचं सर, कुठं भेटायचं, चला बेथलेहेम. का त्या गावाचं नशीब उजळलं म्हणायचं, हो की नाही, भाग्य उजळलं. ज्याला कोण विचारत नव्हते त्या बेथलेहेमात सगळे स्वर्गदूत हजर, कोणाला दिसो अथवा न दिसो. कारण ज्यांनी देवदूतांना बनवलं, ज्यांनी विश्व बनवलं, तो इथं बाळाच्या रूपात आहे. आणि ते बघण्यासाठी पण देवदूत खुश असतील. कसं दिसत असेल, चला आपण पण बघू. स्वर्गात राहून करायचं काय रे, स्वर्ग सोडून ते खाली उतरला आहे, चला त्याला बघायला जाऊ. तुम्ही तर थांबला असतात का? सगळं स्वर्ग उतरून ते दृश्य बघत असेल, ते किती बाळ गोंडस. आणि सगळ्यांना वाटलं असेल 5 स्टारमध्ये जागा मिळाली का? त्यावेळेस 5 स्टार असावेत, कारण तो हॉटेलमध्ये गेला होता. कोणाला माहीत? आपण आपल्या कल्पनेने सगळं बघत आहे. गाव आहे, कच्चा रस्ता आहे, कोणाला माहीत आहे हो. 2000 वर्षांपूर्वी खरंच जर सुंदर रस्ते असतील, टार रोड असतील, 5 स्टार हॉटेल असतील, कोणाला माहीत आहे? जर त्या काळी तंतुवाद्य उपलब्ध होते, जी आराधना व्हायची त्याच्यात दशतंतू वाद्य होते, तारा उपलब्ध होत्या, म्हणजे याच्यात धातुशास्त्र आलं. धातुशास्त्र होतं म्हणजे त्यावेळेसच्या सायंटिस्टना माहीत होतं की कच्च्या मालापासून धातू कसा करायचा, धातूपासून तार कशी करायची, म्हणजे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होती राव. मग कशावरनं उगी डोकं लढवता की असंच कच्चा रस्ता असेल, हे असेल. त्याला तिथं जागा मिळाली नाही असं नाही,
परमेश्वरानेच म्हटलं, रे मैं 5 स्टार में नहीं रे, 5 स्टार को भी मैंने बनाया. मला दाखवायचं आहे जगाला की मी अशा ठिकाणी येऊ शकतो, मी एवढा गरीब दीनहीन होऊ शकतो. म्हणजे जगातल्या कुठलाही, आता कचऱ्याच्या डेपोच्या बाजूला बसलेल्या भिकाऱ्याला देखील वाटावं की हा माझा देव आहे. त्याला असं वाटू नये की 5 स्टारमध्ये जन्माला आला, हा मोठ्यांचा देव आहे. नाही रे, कोणालाही वाटावं की हा माझा प्रभू आहे. कोणी असं म्हणू नये की नाही का हा एकदम रिच फॅमिलीमध्ये जन्माला आला, मग हा राजा होता, मग राजा झाला म्हणून बकरी लिहिल्या गेल्या, मग खोट्या खोट्या स्टोऱ्या सगळ्या अनेक राजांनी लिहिल्या गेल्यात. असं कोणीही बोलू नये, कोणीही बोलू नये. राजांचा राजा राजसिंहासन सोडून येऊन गव्हाणीत प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. आणि मग तिथं तो येतो. देवदूत 4 वेळा येतो आणि सगळ्यांना म्हणतो फिअर नॉट. देवाने तर संपूर्ण बायबलमध्ये 365 वेळा म्हटलं आहे फिअर नॉट, भिऊ नकोस. प्रत्येक दिवसासाठी एकदा म्हटलेलं आहे भिऊ नकोस. कशाला घाबरताय मग कुठल्या गोष्टींना? ख्रिसमसची तयारी सुरू आहे, थोडीशी पैशाची चणचण आहे का? भिऊ नकोस. सुट्ट्यांची अडचण येते का? भिऊ नकोस. कशाला घाबरतोस? आनंद द्विगीत करणारा परमेश्वर आहे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा तो आहे. कशाला घाबरतायस? तो आज तुम्हा सगळ्यांना आज ख्रिस्त जन्मोत्सवामुळं म्हणत आहे. जसं 400 वर्षाच्या शांततेनंतर देवदेवतून पहिल्यांदा जर काय म्हणत असेल त्याच्या लोकांना, ते आहे फिअर नॉट. आणि आज तुम्हाला देखील देव बोलत आहे ख्रिस्त जन्मोत्सवाच्या या सुंदर सकाळी, नाही का, सकाळ म्हणूयात आपण, दिवस संपेपर्यंत, हे ख्रिस्त जन्मोत्सव साजरा होईपर्यंत आज तुम्हाला देखील दर्शन देऊन म्हणत आहे की भिऊ नकोस. कशालाही भिऊ नकोस. आंटी, फिअर नॉट, फिअर नॉट. इम्मॅन्युअल देव म्हटलेलं आहे त्याला. यशाया 7:14 म्हणतं आहे की प्रभू खुद्द चिन्ह देत आहे की कुमारी गर्भवती होईल पण पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मॅन्युअल देव म्हणतील, आमच्या सन्निध. म्हणा आमच्या सन्निध. आत्ता या क्षणाला माझ्याबरोबर आहे. म्हणा माझ्याबरोबर असणारा देव. असा तसा देव नाही, तो सोबत राहणारा देव आहे. एंट्री करतानाच नाव त्याने देऊन टाकलं स्वतःला, इम्मॅन्युअल देव, आमच्या सन्निध. तुमच्या बरोबरच असणार तो. तुम्ही निसताना तुमच्यासोबत आहे का? मी विचारत आहे, कन्फेशन करा नीट. आहे तुमच्याबरोबर? तुम्ही जॉबवर आहात, तो इम्मॅन्युअल देव तुमच्या सन्निध आहे का? आहे. हॅलो. तुम्ही जर्नीमध्ये आहात, तो तुमच्याबरोबर आहे का? का त्याला तिकीट काढावं लागतं? नाही काढावं लागत, कारण देव आत्मा आहे. तो सर्वत्र सर्वव्यापी सर्वज्ञानी सर्व सामर्थी देव आहे. त्याला वाटलं तिथं तो राहू शकतो. आणि त्यांनी जागा निवडली तुमचं हृदय. त्यावेळेस गव्हाणी निवडलं होतं, आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला स्वीकारता तो निवडतो तुमचं हृदय. जर त्याच्या आपल्या हृदयामध्ये जर त्याला जागा दिली ना, मग सगळं जगच तुमचं आहे. नाही का? अनेक गोष्टी आहेत. सगळे तर राजाची गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. राजा म्हणतो माझ्या दरबारातील जी गोष्ट आज घेऊन जायची घेऊन जावा. खजाना उघडा रे. सगळे दरवाजे उघडले गेले. खजाना उघडा, सगळं उघडा. कोणाला काय घेऊन जायचं जावं, आज मी खूप खुश आहे. सगळेजण रत्न हे ते, एक जण येऊन म्हणत आहे सगळेजण सगळे न्यायला लागलेत, पण मला तुमचा मुकुट खूप आवडला आहे. मुकुट आवडला आहे, मी तुला सांगितलंच आहे, जाहीर केलेलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा मुकुट, रत्न जडित मुकुट देऊन टाकतो राजा. सगळेजण सगळं काय घेऊन चाललं आहे. एखाद्याने मुकुट देखील घेऊन गेला. एक जण विचारतोय तुमचा रथ खूप भारी हो. हां, काय हरकत नाही, द्यायलाच बसलो ना मी, घेऊन जा. एकच मुलगी, मुलगा पण असेल कदाचित, पण उदाहरणासाठी बघत तिथं थांबलेली आहे. का बरं, तू का थांबला? का थांबलीस? काय तुला जे हवं आहे ते घे. नाही, मला काय नको, मला फक्त तूच हवा आहे. जर तुला मी घेतलं तर संपलंच की, सगळं राज्य आपलं आहे. आता हे जे जे सगळं घेऊन गेलेत ना, ते परत मागायचा पण अधिकार आहे, किंवा मीच मालक आहे त्याचा. परत मागणार नाही, पण राजा म्हणलं की तोच मालक ना. तो जिथं जाईल तो त्याच्या मालकीचंच की. तुम्ही स्वतः पण त्याच्या मालकीचे असता.
ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता ती पब्लिकसुद्धा त्याच्या मालकीची आहे, म्हणजे तुम्ही पण त्याचे आहात. मग त्यालाच कव्हर केलं की विषय संपला. तोच तुमच्या हृदयात जर त्याला प्रवेश दिला तर सगळं जगच तुमचं की हो. मग काय मागत बसता. आज या ख्रिस्त जन्माच्या या सीझनमध्ये, ख्रिसमस विथ ख्राइस्टमध्ये, आज परमेश्वर ते स्वर्ग सोडून कशा पद्धतीने आला. 400 वर्षांच्या त्या शांततेनंतर जर प्रभू म्हणत असेल स्वतः देवदूतांकरवी, भिवू नकोस. तर आज या मंडळीला मी एवढंच सांगेन, किंवा हे कोण ऑनलाईन जेव्हा ऐकतील त्या प्रत्येकाला एकच सांगेन की परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, फिअर नॉट, भिवू नकोस. भ्यायचंच नाही. आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. यस, आमेन. आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. त्यामुळं आपण घाबरायचं नाही. सुरुवात कुठून झालेली आहे? भिवू नकोस. परत येत्या संडेपर्यंत जे आहेत हे असंच थीम चालू राहणार आहे. आज तुम्ही इथून काय घेऊन जायचं असेल तर त्या अखिल विश्वाच्या निर्माणकर्त्याचं लोकेशन आता कुठं असेल? अरे करा, स्वतःच्या हृदयावर हात ठेवा. मी का दुसऱ्यांच्या हृदयावर हात ठेवायला सांगेन आहे तुम्हाला. माझ्या मालकीच्या स्वतःच्या हृदयावर हात ठेवून म्हणा, स्वर्गाचा निर्माणकर्ता या ठिकाणी वसतोय, माझ्या ठाई वसतोय. खरं वसतोय. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला. त्रैक्य देव इथं वसतोय सध्याला. आता मला सांगा, देवदूत कुठं रिपोर्ट करत असतील? कुठं आजूबाजूला असतील? तुमच्या. का? लोकेशन इधर है बॉस. बॉस इधर रहता है, इसीलिए देवदूत आपके आजू बाजू में है. ऐसे ही नहीं है. VIP मुवमेंट चालली असताना इथं VIP आतमध्ये बसला ना, मग त्याची मुवमेंट चालू झाली की कॅनवा निघतो, देवदूत निघतात, चलो रे बाजू चलो. लोकांना वाटतं की माने सर चालले, आणि आत्मिक जीवनात सगळी पळापळ चाललेली असती. कुणाच्या? शैतानाच्या गँगची. का? माने सरांकडे काय नाही आहे. आतमध्ये जो VIP बसलाय ना, त्याच्यामुळं समोरचा कॅनवा सांगत आहे बाजूला, अरे आपण काही नाही आहे प्रियांनो. पण तुम्ही जेव्हा इथून चर्चमधनं पण आता बाहेर पडाल ना, तुमचे देवदूत शैतानाच्या गँगला आहे बाजूला सर, ही बहीण येत आहे. ॲक्च्युली बहीण येत नाही, त्या बहिणीच्या हृदयात वसणारा देव येत आहे. आता बाजूला व्हा रे, राजांसाठी वाट करा. म्हणून ते देवदूत आहेत. तुमचं रक्षण तर असंच होत आहे, कारण तुम्ही कोणाला ठेवलं आहे हृदयात? खुद्द परमेश्वराला. हां, तपासून पहा परमेश्वराचा आहे की कोणाचा फोटो आहे. आय डोंट नो. कॅनवा तेव्हा सपोर्ट होईल ज्यावेळेस परमेश्वर इथं असेल. तर केलात आणि रपटून पडलात, आणि साक्ष द्यायला हे पण नाही की देवदूत झेलून धरले. काय बघू नका, हृदय तपासून बघा, देव वसतोय का. मग देवदूत झेलून धरते. रपटणारच नाही, दृष्टीस पाडून देईल तो तिथं खाली काहीतरी आहे बघ. जर हृदयात तो माणूस, ती व्यक्ती पवित्र परमेश्वर जर नसेल, मग कॅनवा नाही, सपोर्ट सिस्टीम नाही, फिर गिरना मना है असं म्हणू शकत नाही. हर जगह गिरना है. अगर गिर के सुधर गए तो ठीक है, फिर से उसे बुलाओ, वो आने के लिए तैयार है. असा परमेश्वर आहे. ते बाळासारखा होतो, निष्पाप आहे देव. कसा देव म्हणा? निष्पाप आहे. बाळ कसं असतं? निष्पाप. काय तर असतं का ग्लेटनी, जेलसी, काहीतरी बाळाच्या मनात असतं का? तसाच देव आहे. 2 महिन्यापासून त्याला प्रार्थना नाही, काय नाही, निगेटिव्ह विचार, हे ते, कंपनी डेंजर, फेलोशिप डेंजर, अशा लोकांमध्ये हिंडतोय देव. पण आज वचन ऐकलं, स्पर्श झाला, आणि गुडघ्यावर आलो आणि म्हटलो, देवा प्लीज ये की परत. येतो रे तो. असा देव आहे आपला. वाजवता त्याच्यासाठी तो नाही म्हणत 2 महिन्यापासून तू काय काय केला मला माहीत आहे, तुझं जीवन मला माहीत आहे, तू 2 महिन्यापासून काय काय करत आहे. पण असं म्हणतच नाही तो. त्या गोड बाळासारखा आहे तो. स्माईल देतो, त्याच्या बाळाच्या त्या स्माईलला आपण फिदा होतो. तसा देव आहे.
तो हसतो. त्या उधळा पुत्र जसा परत आल्यावर बाप कसा खुश होतो की नाही, तसा खुश होणारा देव आहे. तो आल्यावर तो म्हणत नाही तू काय काय केलं रे, घेऊन गेला होता. दोष द्यायचा स्वभाव मनुष्याचा आहे. आधी दोष देतो आणि मग प्रेमाने जवळ घेतो, हे मनुष्य आहे. परमेश्वर आधी जवळ घेतो आणि पुन्हा दोष लावत नाही, कारण त्यांनी किंमत मोजलेली आहे. या आपण जागेवर उभे राहू. त्या ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद आपण साजरा करू. काहीतरी क्वायर आपल्याला नाचवेल अशी आशा करू. हां, थंडीत थंड वारा आलेला आहे, आला जगात आला. येस म्हणायचं. विदाऊट म्युझिक स्टार्ट करायचं का आधी आपण? या क्लॅप करू देवासाठी एकदा. या आपण प्रार्थना करू ते तयारी करेपर्यंत. आठवा, त्या परमेश्वराने स्वर्ग सोडून आता तुमचं हृदयात स्थान घेतलेलं आहे. सध्याचं त्याचं करंट लोकेशन तुमचं हृदय पण, आणि त्याचं महत्त्व ओळखा प्रियांनो, की तुम्ही साधे लोक नाही आहे. त्याच्या तुमच्या मनातील उपस्थितीमुळे तुम्ही असाधारण लोक बनता. दिव्य दूत तुमच्या सेवेसाठी आहेत, कारण तो खुद्द परमेश्वर तुमच्या ठाई बसतो. कारण तुम्ही मुखाने कबुली केली आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा माझा तारणारा आहे. काही करायचं नाही आहे, काय कुठली पूजा नाही आहे, कुठली अर्चना नाही आहे. फक्त एकच करायचं आहे की मुखाने कबुली द्यायची की परमेश्वरा, तू माझा उद्धारक आहेस. मी तुला माझा प्रभू म्हणून स्वीकारतो, माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. इतकं फक्त मनाने कबुली द्यायची मुखाने, आणि तो देव तुमचा होऊन जातो आणि तुम्ही त्या देवाचे होऊन जाता. म्हणून तुम्ही या पृथ्वीवर असाधारणसे होता. असाधारण होण्यासाठी काही कष्ट करावे लागणार नाही. त्यांनी सगळं काही त्या क्रूस खांबावर पूर्ण केलं आहे. फक्त त्या ख्रिस्ताला तुमच्या हृदयात स्थान द्यायचं. ज्या दिवशी ख्रिस्त तुमच्या मनात बसेल तो खरा ख्रिस्त जन्मोत्सव. थँक्यू गॉड. धन्यवाद. धन्यवाद प्रभू, तू आज आमच्याशी बोललास. स्वर्ग सोडून तू आमच्या हृदयात बसतोस. आणि आज आम्ही धन्यवाद देतो की तू आज आम्हाला म्हणतोस भिवू नकोस. आजपासून ही मंडळी आणि ऐकणारी प्रत्येक व्यक्ती भिणार नाही, कारण तू आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहेस. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद या सुंदर वचनांसाठी. धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या महान नावामध्ये करतो म्हणून ऐक बाप्पा.